हाय हॅलो मी अंजली, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर इथे मी आप्पे करायला घेतलेले आहेत. तर 1 वाटी भगर आणि एकदम कमी साबुदाणा घेतला, म्हणजे थोडा किंचित अर्ध्या वाटीला पण कमी. तर इथं मी भाजून घेते साबुदाणा. भाजल्याच्या नंतर लगेच थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये आपला साबुदाणा एकदम भाजलेला आहे. म्हणजे मी गॅस थोडा फुल केला होता, त्याच्यामुळे थोडं तेल खाली लागलेलं आहे. इथं मिरच्या ठेच्यासाठी भाजून घेतलेल्या आहेत. तर इथं मी थोडंसं दही टाकून मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट करते. आता त्यामध्ये मी जे 4 मी जी मिरची भाजून घेतली होती तेल टाकून, ते आता कुटून घेतलेलं आहे. आपला ठेचा टाकलेला आहे, त्यामध्ये थोडं उपवासाचं नमक टाकते आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. इथे मिक्स करून आप्पे पात्र ठेवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तर आप्पे असं टाकून घेतलेले आहेत मी. ते एकदम स्किप झाले, तुम्हाला दाखवण्यात आलं नाही. तर झाले आपले आप्पे तयार. असे सोपे साधे पदार्थ करायला बघायला आवडत असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. प्लीज सपोर्ट करा.